ठीक आहे थोड्याशा एक मदत करायची लायकीचे लोक आले मग हे पाहिजे हॅलो हॅलो वाघ पडलेला आहे. तर मी बघायला गेलो तर आमच्या गावातील नाना उत्तम पाटील यांचा मुलगा प्रमोद नाना पाटील बघायला गेला तर त्याच्या मागे पण सुटला आणि नंतर मग पोलीस पाटलांनी फोन केला तर आम्ही येतो 10 मिनिटात, आम्ही येतो 15 मिनिटात. आले तर हे वन विभागाचे अधिकारी 1-1.5 तासानंतर आले असं मी सांगतो. आणि सगळ्या पत्रकारांनी इमानदार असेल तर यांनी टीव्हीवर ही बातमी टाकावी, नाही तर ही गांडू समजतो मी. मी सांगतो आणि माझं नाव पोपट रघुनाथ पाटील, मी शहापूरचा रहिवासी. पत्रकार खास इमानदार असेल यांनी बातमी टाकावी, नाहीतर ही विकना जाणारी पत्रकार असावी. आणि आमच्या गावातील पुऱ्यावरती धनगर नाना डोंगरे यांचा पोरगा आणि ते पकडण्याला गेले तर त्यांना काड्याने मारले. उलट वन विभागाने हे वन विभागांना मदत हवी का मार हवा लोकांना हे समजेना. तर त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या नाना डोंगरेच्या मुलांना काड्याने मारलं असे हे वन विभागाच्या अधिकारी होऊन गेले. जर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही होत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन टाकावे. आपले मुलं बाळा आरामात घरी वागावे. कशाला फिरावे लोकांच्या शेतात अमुक आणि व्हिडिओ पण घरामध्ये झोपलेला असतो. व्हिडिओला आम्ही म्हणतो की गाडीजवळ या आणि पंचनामा करा. व्हिडिओ काय करतोय घरी ते व्हिडिओने जनतेला उत्तर द्यावे. आता ते समोर आपली मुलाखत घ्या. हे लबाड होती तिची लबाड होती. काय सांगा नेमकं काय झालं दादा, आम्ही मालकाचा शेतकरी बटाई तिथं माझ्या भाऊने. मग माझ्या भाऊचा फोन आला की तिचा बिबट्या आलाय मग इथं. तसं मजूर शेतामध्ये आमच्या मजूर काम करत होतं आणि मी गेलो तिथं भरपूर लोक होते, समथिंग 200 लोक होते तिथं. तो विहिरीत उतरला. हो तिथे विहिरीत उतरला. मग आम्ही काय केलं फॉरेस्टवाल्यांना फोन लावला किंवा त्यांना बोलावा यांना धरून घेऊन जावा. मग आम्ही त्याला 1-2-3 तास आम्ही त्याला थांबवून धरला. मग आम्ही फॉरेस्टवाल्यांना फोन लावला ना. मग ते फॉरेस्टवाला नसते आली बा ती गाडी घेऊन खाली गाडी घेऊन आली ना. पिंजरा आणला ना, जाय आणला ना, काही आणलं. आणि अजून आम्हाला सांगत धकाडून म्हणलं का हो साहेब तुम्ही धका काऊन म्हणताय. तुम्ही त्यांना पकडान म्हणलं, तुम्ही त्यांना पकडान घेऊन जा. तुम्ही मला काय म्हणतं तुम्ही धका ना मला दामदपटी करायला लागले. दामदपटी करायला लागले तर मी त्यांना सांगितलं म्हणलं दादा तुम्ही दामदपटी करू नका, तुम्ही पिंजरा वगैरे घेऊन आम्ही तर तोपर्यंत इथपर्यंत थांबवला. आता अजून आम्ही थांबवतो गेले 1 घंटा तिथं थांबवतो गेले. ते आमचं दामदपटी करायला जसं तो बाहेर निघला तसं राहायचं मग हल्ला केला. तर मी त्याला धरून दाबून ठेवला खाली. त्यांनी माझा तोंड हातेनं तोंडात घेतला आणि मी त्याला दाबून धरला. त्यांनी मला हल्ला केला की मग ते बाहेरच्या लोकांचं तर सहकार्य काम होती नाही आम्हाला. म्हणजे मुलांना लाठीचार करत होते आणि त्यांचं सहकार्य पाहिजे होतं की तर त्यांनी लाठीचार केला मुलांवर. अरे तर बघा शेतकऱ्यांनी मग धरला पाहिजे. त्यांचं काम आहे तर आम्ही नाही धरला पाहिजे. इथं आम्ही 2 जण जखमी झाले, 3 जण जखमी झालेले. तर त्यांनी आम्हाला बघितलं बी नाही किती लागलं काय लागलं. आम्ही स्वतः माझ्या मित्रांनी मला आणलं तर ते मला इथं पाहायला सुद्धा पण नाही आलं. मी ना त्याला दाबून धरलं पण मी सोडल्यानंतर मी मित्रांनी सांगितलं की त्याला धरून ठेवा. आता मी सांगितलं की मित्रांना तुम्ही आता धरून द्या याला मला दवाखान्यात घेऊन चाला मला. त्यांनी माझे काहीच केलं नाही. माझ्या मित्रांनी मला दवाखान्यात घेणार इथं. तरी इथं मी आता 1 घंटा झालेला आहे तरी पण ते आलेले इथं. तुमची मागणी काय आता नाही
मागणी म्हणजे काहीच नाही बोलते आमचं म्हणण्याचा अर्थ होता बेशिस्त आणि उद्धट वागणं करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असं हो वाटतं. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं काम होतं की नाही की त्यांनी पिंजरा वगैरे गाई वगैरे आणायला पाहिजे होते की नाही हां बेजबाबदार केला त्यांनी जेव्हा म्हणजे त्यांना हलगर्जीपणा केला आता हलगर्जीपणाचा आम्हाला जीवावर बेतलं. आमच्या जीवावर घेतली समजून घ्या तर आम्हाला म्हणजे तसं अंतिमला बाई तसं माझ्या अंगावर आला हां तर तसं म्हणजे त्यांचं काम होतं की पिंजरा वगैरे आणायचं त्यांनी आणला नाही तसं मी शेतात काम करत होता बुवा तसं तो आला निघला पाहिजे तसं तो माझ्या अंगावर आला धरून घेतला मग त्यांनी फक्त माझा हे खर्च वगैरे पाणी दवाखाना वगैरे करा ठीक. मदत करा बुवा माझी मदत करा बुवा माझी मदत करा छोटी चालेल झाली बोलून घेतो मी काय बिलकुल तुम्ही पहिल्यांदा किती मिनटं बोलले 15 मिनिटात आलो बरोबर 15 मिनिट जेव्हा बोललो तेव्हा 20 मिनिटं लागले असेल. 20 मिनिटात तुम्ही अर्ध्या तासात याल तुम्ही एवढा टाईम का लावला आणि वाघ पकडण्यासाठी काय आणणं पडतं मला याला उत्तर पाहिजे हा, ते बी उत्तर भेटेल कसं भेटेल देतो ते बी उत्तर देतो ना. वाघ पकडण्यासाठी आणि वाघ काढण्यासाठी ते अलग अलग प्रकार आहेत. कसे है की नाही? कसे वाघ पकडणं आता तो पाण्यामध्ये आहे आता तो होता कोरड्या विहिरीत हा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तिथं आमची सगळी प्लॅनिंग काय होती प्रामाणिकपणे सांगतो तिथं आमची प्लॅनिंग होती की शिडी लावायची पंपाची शिड्या तयार करायच्या आणि त्याला बाहेर काढायचं तेव्हा करायचं असेल आणली होती नाही, मी गाडी. गाडी रात्री काढली होती ऐकून का? घ्या दिवसा कधीच काढले जात नाही ते मी सगळ्यात पब्लिकला बोलू कारण बुवा शेतांमध्ये बाया वगैरे आहे ना आम्ही आता काहीच करू नका म्हणून तुम्ही निघून जातो मी पब्लिकला काय बोलतो इथून निघून जा तुम्ही बोलल्याच्या आणि पहिले ऐकून- आम्ही बाया वगैरे सगळ्यांना ऐकून- घरी तुम्ही बोलला पाठवलं तर मला होतं. बोलला ना. त्याच्यानंतर काय झालं मी पब्लिकला काढलं ते मागच्या ज्या साईडला गेले त्यांनी किती दगड मारले तो बिबट्या जर विहिरीतून बाहेर निघतोय हा म्हणजे तो बाहेर निघाला असता त्यांनी पण या माणसाने इतके दगड मारले की तो चौथडून बाहेर निघाला तो मारले पण तो चौथाडून बाहेर निघाला म्हणून त्यांनी पकड आणि तुम्ही त्यांना दंडे मारले कोणी मारले तुमच्या माणसांनी अहो, तुम्ही जर त्याचा गळा दाबताय काय करताय मग त्या माणसाला मारा का वाघ आले मारा मला हे पाहिजे त्या उत्तर. टायमाची सिच्युएशन अशी असते की त्याला फक्त काढणं आणि तुम्हाला ते सांगतो तुमची तर रावण्या करतो तुम्ही काय काढू रावण्या द्या हो, करतो जाऊ द्या त्याला म्हणजे पहिले पिटाळून देऊन जायचा अहो म्हटलं दवाखान्यात घेऊन जाऊ द्या म्हटलं तुम्ही केव्हा तुम्ही तर गाडी तुमची एक गाडी पण निघाली तुम्ही गाडी नाही हलवू देत आमच्या नव्हते. आमच्या खाजगी गाडीवर आम्ही तुम्ही- पेशंट दवाखान्यात आणलेले तुम्ही गाडी हलू देत नव्हते पेशंटला बी जाऊ देत नव्हते आणि तुम्ही व्हिडिओ आल्याशिवाय मी हलू देणार नाही तुम्ही म्हणत होते. प्रत्यक्ष व्हिडिओ आला का नाही मग हा? का नाही तुम्ही का बोलणे लावता व्हिडिओला? पहिले ते आणणं जरुरी आहे का अधिकारी आणणं जरुरी आहे मग तुम्ही दुसऱ्या गाडीवरती येते आणि पेशंटची बाबासाहेब, व्यवस्था म्हणजे करते किती request करून तुम्ही तुम्ही रावण्या नाही तुम्ही रिक्वेस्ट भरपूर केली माझ्यावाली मग? तुम्ही अक्षरशः पाया पड्यावर मग? आले आम्ही खोटाची अवलाद नाही नाही, बरोबर बोलताय तुम्ही आम्ही इमानदाराची अवलाद आहे इमानदारीने काम करतो आम्ही लबाडासारखे काम करत नाही, नाही तुम्ही- जामनेर तालुक्यामध्ये हा. आम्ही तुमच्या वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या हिशोबाने आम्ही शेती विकून सण वन विभागात घेतली तरी तुम्ही दखल घेता नाही वन विभागाच्या हे मी सांगतो आम्ही गावाची विकून टाकली आणि वन विभागात घेतली अक्षरशः तुमच्या तिथल्या गोदरीचे वन विभागाचे लोक एकदम चांगले प्रामाणिक आणि तुम्ही एकदम देणार मी सांगतो मला जर कोणी शिवीगार देत असेल त्यांनी देऊन टाका तोंडावरती द्या मी तोंडावरती बी खाऊन घेणार आहे की लबाड आहे माझ्या नाही असं काय तुमचं होतं हे केलं मी सांगा बरं आता. काही परिषदेतील शहापूर गावामध्ये बिबट विहिरीमध्ये पडले असल्याची बातमी जामनगर वन परिषद कार्यालयास मिळाली त्यावेळेस तात्काळ जामनगर वन परिक्षेत्रातील परिमंडळातील वनपाल वनरसे वनरक्षक काळेदादा वनरक्षक कोंबडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते घटनास्थळी बिबटची पाहणी करून त्याला रेस्क्यू करण्यात येतो का प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी केला त्यावेळेस त्याला जाळी व इतर कर्मचाऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मुळे त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे आणि सदर पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर बिबट्याचं कारवाई करून पुढील कारवाई जामनेर वन क्षेत्र कार्यालय करत आहे. सर या घटनेमध्ये किती लोक जखमी झाले आहेत त्याबद्दल काय माहिती? प्राथमिकतः आम्हाला माहिती मिळाल्यामुळे 3 व्यक्ती तो जखमी झालेली माहिती आम्हाला मिळालेली आहे तरी पुढील कारवाई वनपाल वनरसे करत आहेत आणि त्यांना काही शक्य मदत असेल तर वन परिक्षेत्र कार्यालय व वन महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येईल. सर नागरिकांच्या वतीने 2 आरोप करण्यात येत आहेत की आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि दुसरं की बा ते खूप उशिरा पोहोचले आणि पिंजरा देखील आणला नाही. नाही असे कोणतेही मारहाण आमच्या वन कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना झालेली नाही आहे.
कारण पिंजरा जो असतो त्या कोणत्याही गावामध्ये नसतो, तो कार्यालयाद्वारून तिथं पोहोचवून करावं लागतं. त्यासाठी एखाद्या वाहनाची व्यवस्था करून तो पोहोचावं लागतो. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पिंजरा पोहोचेपर्यंत बिबट्या आपल्याला जाळीद्वारा रेस्क्यू करावा लागला होता. त्यामुळे आपला पिंजरा पोहोचू शकला नाही. पण त्याला नंतर आपण तात्काळ पिंजऱ्यामध्ये त्याला स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना भारण झाली अशी कोणतीही गोष्ट नाही, ती अफवा आहे आणि पुढील तपास आम्ही करू लागलो. अशी जर घटना यापुढे घडली तर तुम्ही तर मी जनतेला काय आव्हान कराल? नागरिकांना अशी विनंती करतो, यापुढे तुम्हाला अशी कोणतीही घटना घडली तुम्ही तात्काळ वन विभागाच्या 1927 नावाचा संपर्क क्रमांक आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. किंवा प्रत्येक ठिकाणच्या तुम्ही पहिले पोलीस पाटलाला संपर्क करा किंवा तुमची तिथल्या ग्रामसेवक ते आम्हाला संपर्क करू शकता, कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना आमचे कर्मचाऱ्यांचे नंबर असतात. किंवा तुम्ही वन खात्याचे जे वनरक्षक आहे, वनपाल आहे किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या नंबरला तुम्ही संपर्क जरी केला तरी तात्काळ आमचे कर्मचारी इथं पोहोचतील आणि पुढील कारवाई करतील. आता कसं आहे, आम्हाला तुमच्या ह्याच्यातून हे दाखव आहे जिवंत आहे.